नमस्कार, C24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। स्वतःच्या मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस न्यायालयामध्ये हजर करताना शिवसेनेच्या महिलांचा न्यायालयाच्या आवारामध्ये फिल्मी स्टाईलनं थरार। सारखणी येथील अनधिकृत संगणक चालकांकडून शेतकऱ्यांची होती आर्थिक लूट। पिंपळगाव ग्रामपंचायतीमध्ये घाणीचं साम्राज्य, ग्रामपंचायतीचं होतंय दुर्लक्ष। आणि 4 तासात चोरीच्या मुद्देमालासह आरोपींच्या मुसक्या आवळण्यात राहुरीच्या पोलिसांना यश। पोलिसांचं होतंय मोठं कौतुक। नवी क्षितिजे, नवी आशा, नवी आव्हाने, नवी दिशा। श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर, अमेरिकन बँकर असोसिएशनची मेंबरशिप मिळालेली एकमेव संस्था। श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर। वर्षाचे 365 दिवस अखंड अविरत सेवा। संस्थेची कामकाजाची वेळ सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत। ठेवींना आकर्षक व्याजदर, आकर्षक कर्ज सुविधा उपलब्ध। संपूर्ण संगणकीकृत शाखा। भारतातील प्रमुख शहरावरील डिमांड ड्राफ्टची सेवा फक्त 5 पैशात। सोने तारण कर्ज सेवा 365 दिवस उपलब्ध। भारतात कुठेही अर्ध्या तासात पैसे वर्ग करण्याची सुविधा। भारतात कुठेही पैसे स्वीकारण्याची सुविधा। मोबाईल बँकिंग सुविधा, RTGS, NFT सुविधा, ATM सुविधा। 9 राज्यात 106 शाखा। महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, मध्य प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली, तेलंगणा। आपल्या दुकानाचा व्यवसाय वाढवण्यासाठी पॉज मशीनद्वारे कोणत्याही बँकेचे डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डद्वारे रक्कम काढण्याची सुविधा उपलब्ध। भारत सरकारद्वारे मिळालेले एकमेव ऑथेंटिकेशन युजर्स एजन्सी, उपभोक्ता तपासणी एजंट मान्यता प्राप्त संस्था। आजच डाउनलोड करा रेणुका माता अर्बनचे मोबाईल बँकिंग ॲप। या ॲपद्वारे बिल पेमेंट, प्रीपेड, पोस्टपेड मोबाईल बिल, ऑनलाइन इलेक्ट्रिसिटी बिल, गॅस पेमेंट, इन्शुरन्स, हॉटेल बुकिंग, एअर तिकीट बुकिंग, रिचार्ज, डाटा कार्ड, DTH इत्यादी सेवा उपलब्ध। ठेवीवरचे व्याजदर 11.5%। सर्वांशी अतूट जिव्हाळ्याचं नातं जपत सेवा देणारी संस्था। श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर। रेणुका भवन, सिटी सर्वे नंबर 35/2A+2B, सिटी प्राइड हॉटेल जवळ, पाइपलाइन रोड, सावेडी, अहमदनगर। फोन क्रमांक 1800-233-4140। मोबाईल नंबर 9225328391 किंवा 9225328300। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। स्वतःच्या मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कय्यूम नदाफ याला न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं असताना शिवसेनेच्या महिला या आरोपीला चपलेनं मारण्यासाठी पोलीस गाडीच्या मागे पळत सुटल्या। त्यामुळे न्यायालयाच्या आवारामध्ये काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं। मिरजेमध्ये कय्यूम नदाफ या नराधमानं आपल्या पत्नीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला आणि लगेच दुसऱ्या दिवशी आपल्या मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला होता। या नराधमाला पोलिसांनी अटक केलं होतं आणि त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आलाय। त्याला न्यायालयामध्ये हजर करत असताना शिवसेनेच्या महिला हातामध्ये चप्पल घेऊन थांबल्या होत्या। पोलिसांनी तशीच गाडी पुढे नेली आणि फिल्मी स्टाईलनं महिला या गाडीच्या मागे चप्पल घेऊन धावू लागल्या। या घटनेने न्यायालयाच्या आवारामध्ये काही काळ तणाव निर्माण झाला होता। त्यामुळे न्यायालयाच्या आवारामध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। यावेळी आंदोलनकर्त्या 10 महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। दरम्यान संशयित आरोपी कय्यूम नदाफ याला 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। दिनांक 8/9 रोजी दाखल झालेल्या 354 IPC आणि पोस्ट ग्रेड खाली दाखल झालेला गुन्हा त्यातील आरोपी कय्यूम उस्मान नदाफ, वय 30 वर्ष, राहणार मिरज, याला काल अटक केली होती। त्याला आज कोर्टामध्ये PCR करता हजर केला। त्याला 3 दिवस म्हणजे 16 तारखेपर्यंत PCR दिला आहे। गुन्ह्याचा तपास
PSI चौधरी करत आहे. एकूण प्रकार काय आहे का? एकूण यातील फिर्यादी शाहीन कयूम नदाफ हिने आरोपीवरती फिर्याद दिली की यांनी तिचा विनयभंग केला आणि गुन्ह्याचा प्रकार केला. तिच्या खरेदीवरून गुन्हा दाखल झालेला आहे. तिची व्हिडिओ क्लिप काढली अशी चर्चा काय आहे? व्हिडिओ क्लिप तिने फिर्यादीमध्ये म्हणलेला आहे. त्याच्या अनुषंगाने चौकशी चालू आहे. दुपारी कोर्टामध्ये नेमका प्रकार काय झाला? कोर्टामध्ये काही महिला संघटना त्या ठिकाणी आरोपीचा जेव्हा PCR आणणार त्यावेळेस विरोध करण्याकरता आल्या होत्या. त्यांना 68 प्रमाणे ताब्यात घेतलेला आहे. पुढील कारवाई करत आहोत. तिला कुठं VIP ट्रीटमेंट दिली असं त्यांचा आरोप आहे. VIP ट्रीटमेंटचा संबंध नाही. आरोपी लॉकअपमध्ये आहे. लॉकअपमधून त्याला कोर्टामध्ये संरक्षण नेण्याची पोलिसांची जबाबदारी असते. त्यावेळी जर काही लोक त्याला जर अपाय किंवा त्याला मारहाण करणार असतील, आरोपी आमच्या कस्टडीमध्ये असतो, त्याची संरक्षणाची जबाबदारी आमची आहे. त्याला VIP ट्रीटमेंट कुठलीच मिळालेली नाही आहे. तो आत्ता PCR घेतल्यानंतर पुन्हा लॉकअपमध्ये टाकलेला आहे. कयूम या नराधमाला कोर्टामध्ये हजर करण्याचा जो प्रयत्न केला आणि त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे. त्यानं स्वतःच्याच पत्नीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या लहान मुलीवर सुद्धा त्यानं वाईट दृष्टी ठेवून तिच्याकडे सुद्धा वेगळ्या अर्थाने बघण्याचा सातत्याने प्रयत्न केला. कारण म्हणजे याला कुठलंही शब्दामध्ये आम्ही सांगू शकणार नाही अशा पद्धतीचं वर्तन करणाऱ्या या नराधमाला सांगली शहरातील सगळ्या महिलांनी मिळून चोप द्यायचा या निमित्तानं आज आम्ही इथं कोर्टाच्या आवारामध्ये उपस्थित झालो. भले कोर्टाचा नियम मोडले असतील तरीसुद्धा आम्ही ठरवलं की अशा माणसांना कोर्टाचाच आवार असू दे नाही तर आणि कुठेही असू दे, पोलिसांनी फौजफाटा घेऊन जरी या ठिकाणी त्याला आणलं तरीसुद्धा आम्ही त्याला चोप दिल्याशिवाय सोडणार नाही. कारण का अशा माणसांना आता माफी नाही, शिक्षेला सामोरे जावंच लागेल. समाजामध्ये असली जी काही घाण पिढी जन्माला आल्या यांना नष्ट करण्याचं काम आता सगळ्या महिलांनी हातात घेतलं पाहिजे. आणि आता कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण या आरोपीला आणि नराधमाला जे पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालाय, ज्याला आपली माता, आपली भगिनी, आपली मुलगी ही सुद्धा समजत नाही अशा नालायक नराधमाला जास्तीत जास्त कठोर शिक्षा शासनानं करावी. त्याला फाशीची सुद्धा शिक्षा देण्यात यावी. कारण का अनेक बलात्काराच्या घटना सांगली जिल्ह्यात सातत्यानं घडत आहेत. सांगली जिल्हा हे आता महिला असुरक्षिततेचं वातावरण निर्माण झालं. इथं प्रत्येकजण बाहेर जरी असला तरी सांगलीमध्ये आणतो आणि महिलेवर अत्याचार करायचा प्रयत्न केला. परवाच एक विश्रामबागच्या ठिकाणी सुद्धा एक महिलेवर अत्याचार करायचा सातत्यानं प्रयत्न केला. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा आरोपींना कुठंही माफी मिळू नये, त्याला पोलिसांनी सुद्धा कठोरातली कठोर कारवाई करायला कोर्टाला. तुम्ही आज चप्पल घेऊन त्यांच्या मागं लागला, गाडी घेऊन पोलिसला गेले, चप्पल घेऊन मागं लागला. आज आम्ही या नराधमाला चप्पलचा हार घालून त्याचं या कोर्टाच्या आवारामध्ये त्याची लायकी दाखवून देणार होतो की तू केलेलं कृत्य हे किती नीच पातळीचं आहे आणि त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये शिक्षा होणं ही गरजेचे आहे. त्याला चप्पल घालून, हे चप्पलाचा माळ घालून शिक्षा देणं हा आमचा जरी महिलांचा जरी उद्देश असला तरी सुद्धा शासनानं सुद्धा आमच्या भावना तीव्र आहेत याची दखल घ्यावी आणि अशा माणसाला कठोरातली कठोर शिक्षा करून चप्पल नाही तर प्रत्येकाच्या चप्पलाच्या ढिगाखाली सुद्धा त्या रांड्याच्या त्याला उभा केला तरी वावगं ठरणार नाही. गणेश चव्हाण, C24 तास, सांगली. बारामती तालुक्यातील मोरगाव इथं श्री मयुरेश्वर मंदिराजवळ बसवलेले सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे ATM मशीन कोणतीही पूर्वसूचना न देता बँकेनं अचानक बंद केले. त्यामुळे मात्र व्यापारी आणि भाविक भक्तांची मोठी गैरसोय झाली आहे. बारामती तालुक्यातील मोरगाव इथे श्री मयुरेश्वर मंदिराच्या जवळ बसवण्यात आलेले सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे ATM मशीन अचानकपणे बंद करण्यात आले. त्यामुळे येथील स्थानिक व्यापारी आणि भाविक भक्तांची मोठी गैरसोय झाली आहे. गेल्या 2 महिन्यांपासून या मशीनमध्ये पैसेच टाकण्यात येत नाहीत अशी तक्रार करण्यात येते. येथे जोडण्यात आलेल्या सर्व मशीन बँकेनं काढून नेल्यामुळे ग्राहक संतप्त झालेत. मोरगाव हे अष्टविनायक प्रथम स्थान असल्यानं राज्यभरामधनं भाविक श्रींच्या दर्शनासाठी या ठिकाणी येतात. सध्या गावामध्ये एकमेव राष्ट्रीयकृत बँक म्हणून सेंट्रल बँकेची ओळख आहे. मात्र इथे समाधानकारक सेवा मिळत नसल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी आहेत. सध्या इथे कर्मचारी वर्ग अपुरा आहे. त्यामुळे ग्राहकांना तासनतास आर्थिक व्यवहारासाठी थांबावं लागतंय. गेले 2 वर्षांपूर्वी इथे सुरू करण्यात आलेली ही सुविधा अल्पावधीमध्येच फोल ठरली आहे.
येथील मयुरेश्वर मंदिराच्या जवळच बँकेच्या शाखेपासून हाकेच्या अंतरावरती हे ATM मशीन जोडण्यात आलं होतं. इथे अनेक वेळा पैसे काढण्यासाठी गेलेल्या ग्राहकांना पैसेच नसल्यानं रिकाम्या हाती परतावं लागतंय. तर कुठल्याही स्वरूपाची पूर्वसूचना न देता बँकेनं अचानक हे मशीन बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अनेक ग्राहकांमधनं नाराजीचं सूर आहे. याविषयी गावामधील व्यापारी अंकुश दिलीप तावरे यांच्यासह निलेश ढोले, राकेश जाधव यांनी अधिक माहिती दिली आहे आणि बंद झालेलं ATM त्वरित सुरू करावे अशी मागणी केली आहे. याबाबत स्थानिक मोरगाव सेंट्रल बँकेचे व्यवस्थापक अखोल मौर्य यांच्याशी संपर्क साधला असता अपेक्षित आर्थिक व्यवहार होत नसल्याचं सांगण्यात आलंय. यानुसार वरिष्ठांनी ATM बंद करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे. इथे जोडण्यात आलेल्या मशीन काढून दुसरीकडे पाठवण्यात आल्यात. आगामी काळामध्ये बँकेच्या ग्राहकांना याचा मोठा फटका बसणार आहे. बोला. मी अंकुश दिलीप तावरे, मोरगावचा ग्रामस्थ आहे. इथे सेंट्रल बँकेचं ATM होतं, पण ते आज सकाळी बंद झालेलं आहे. सकाळी ते सगळे त्यातले मशिनरी वगैरे काढून नेल्यात. हे मोरगाव अष्टविनायकपैकी पहिलं गणपतीचं स्थान आहे. इथं राज्यभरातून पब्लिक येतं. हे राष्ट्रकृत बँकेचं ATM होतं इथं, सेंट्रल बँकेचं, पण हे आज सकाळी सगळं काढून नेले. त्याच्यामुळे भाविकांची बरीचशी गैरसोय होते. दुसरी गोष्ट, ग्रामस्थांची थोडी गैरसोय होते. इथं काय झालं विषय की सेंट्रल बँकेत जरा कर्मचारी कमी असल्यामुळे तासन तास लाईनला थांबावं लागायचं. इथं ATM हा एक पर्याय होता त्याला, पण तो बी आज बंद केलेला आहे सेंट्रल बँकेने. तर त्यांचा पाठपुरावा आता बघू, विचारून करणार आहे त्यांना की बाबा काय चालू करणार आहे का नाही. चालू केलं तर चांगली गोष्ट आहे आणि त्यात कंटिन्यू पैसे राहावेत. बऱ्याच वेळा त्यात कॅशच अवेलेबल नसती आठवडाभर. बरीच गैरसोय होती. ATM असून बी त्यात कॅश नसती. असं बऱ्याच वेळा झालेलं आहे. पण त्यांनी आता रेग्युलर चालू करून ते चालू करावं. कॅश उपलब्ध राहावी त्या ATM मध्ये. मनोहर तावरे, C24 तास, मुरगा. अकोले तालुक्यामधील मन्याळे गावामधील शेतकरी भैरवनाथ जाधव यांनी मंत्रालयाच्या आवारामध्ये विषप्राशन केल्याची घटना घडली आहे. पतसंस्थेच्या आडमुठेपणामुळे त्यांनी हे पाऊल उचललंय. दरम्यान त्यांच्यावरती सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. अकोले तालुक्यामधील मन्याळे गावामधील शेतकरी भैरवनाथ जाधव यांनी मंत्रालयाच्या आवारामध्ये विषप्राशन केल्याची घटना घडली आहे. जाधव हे काही महिन्यांपूर्वी आपल्या कोरड्या विहिरीमध्ये उपोषणाला बसले होते. खासदार सदाशिवराव लोखंडे यांच्या मध्यस्थीनं सदर उपोषण मागे घेण्यात आलं होतं. या मध्यस्थीनेच जाधव 1.5 लाख रुपये भरण्यासाठी तयार झाले होते. मात्र ऐनवेळी पतसंस्थेनं आडमुठेपणाची भूमिका घेत संपूर्ण रक्कम भरण्याचा तगादा लावल्यामुळे जाधव यांनी हे पाऊल उचलल्याचं दिसून आलंय. जाधव यांनी यशोमंदिर पतसंस्था ब्राह्मणवाडा येथून काही वर्षांपूर्वी कर्ज घेतलं होतं. मात्र नापिकी आणि दुष्काळ यामुळे सदर कर्ज भरण्यास जाधव सक्षम नसल्यानं जाधव यांनी कर्जमाफी व्हावी अशी मागणी केली होती. दरम्यान जाधव यांच्यावरती सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. सचिन खरात, C24 तास, अकोले. सविंदने कवठे रस्त्यावरती अनेक दिवसांपासून डिंबा धरणाचं पाणी तसेच पावसाचं पाणी वाहतंय. त्यामुळे रस्त्यांची मोठी दुरावस्था झाली आहे. मात्र नेते मंडळींनी याकडे साफ दुर्लक्ष केलंय. या रस्त्यावरील पाणी थांबवावं आणि रस्ते दुरुस्त करावे अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. सविंदने कवठे रस्त्यावरती गेल्या अनेक दिवसांपासून डिंबा धरणाचं पाणी आणि आता झालेल्या पावसाचं पाणी मोठ्या प्रमाणावर वाहतंय. त्यामुळे रस्त्याला नदीचं स्वरूप प्राप्त झालंय. त्यामध्ये रस्त्याची पूर्ण वाट लागली आहे. शाळकरी मुलं तसेच वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते. आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य हे झोपलेत का असा संताप नागरिकांमधून व्यक्त केला जातोय. रस्त्यावरती येणारं पाणी ताबडतोब थांबवून रस्ते दुरुस्त करून द्यावेत अशी मागणी येथील नागरिकांकडून केली जाते. अरुण कुमार मोटे सह राजेश खराडे, C24 तास, शिरूर. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, सकाळ वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. किनवट तालुक्यातील सारखणी इथं छत्रपती शिवाजी महाराज
कर्जमाफीसाठी फॉर्म भरण्यासाठी अनधिकृत संगणक चालकांकडून शेतकऱ्यांची होणारी आर्थिक लूट थांबवण्याची मागणी शेतकरी करत आहेत। छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफीसाठी फॉर्म भरण्याची शेवटची 15 तारीख असल्यामुळे सारखणी परिसरामधील शेतकऱ्यांना कर्जमाफी फॉर्म भरण्यासाठी शेतामधील कामं सोडून दिवसभर नागरिकांसोबत महिला बालकांना देखील ताटकळत बसावं लागतंय। सेतू सुविधा केंद्रामध्ये शासनाकडून कर्जमाफी फॉर्म भरण्यासाठी 10 रुपये शुल्क आकारण्याची परवानगी असताना येथील काही अनधिकृत संगणक चालकांकडून सर्वसामान्य शेतकऱ्यांकडून 100 ते 150 रुपये घेतले जात आहेत आणि 7/12 होल्डिंगसाठी 50 रुपये घेतले जात आहेत। याकडे प्रशासनानं लक्ष देऊन होणारी शेतकऱ्यांची आर्थिक लूट थांबवण्याची मागणी केली जाते। प्रत्येक ऑनलाईन सेंटरवर महाभुवा बिलेकचे 7/12 देऊन शेतकऱ्याची फसवणूक करत आहे। कोणत्याही प्रकारचे चार्जेस न लागता 7/12 शेतकऱ्याकडून 50-100 रुपये शुल्क आकारण्यात येत आहे, तरी शासनाने याची दखल घेऊन हे शेतकऱ्याची लूट थांबवावी। सध्याची चालू आहेत छत्रपती महाराज स्वाभिमान योजना, या योजनेसाठी सर्व शेतकरी बांधव या सार्वजनिक ठिकाणी SBI बँके शाखेसमोर ही योजना, या योजनेच्या माध्यमातून आपला कर्ज माफ होण्यासाठी जी ऑनलाईन शासनाकडून ऑनलाईन फॉर्म भरून घेण्याची जी व्यवस्था केली आहे, त्या ऑनलाईन फॉर्म व्यवस्थेमध्ये या ठिकाणी काही अनधिकृतपणे संगणक चालक हे ऑनलाईन करण्यासाठी 100 रुपयाचं इलिगल शुल्क त्याचं वसूल करत आहे, जे की या ठिकाणी आपली सारखी या ठिकाणी शासनाकडून सेतू शाखेचं या ठिकाणी स्थापना करून सर्वसामान्य शेतकऱ्यांना या ठिकाणी निःशुल्कपणे सेवा मिळण्यासाठी या ठिकाणी व्यवस्था करीत असताना सुद्धा या ठिकाणी काही अनधिकृतपणे कॅम्प्युटर संगणक चालक शेतकऱ्याकडून स्वाभिमान शेतकरी अनुदान हे ऑनलाईन करण्यासाठी अनधिकृतपणे 100 रुपये जबरदस्तीने त्यांच्याकडून 100 ते 200, 300, 400 रुपये जसा शेतकरी देईल तशा मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्याकडून या ठिकाणी लूट करण्यात येत आहे। आपण ही गर्दी पाहत आहे आणि शासनाकडून आणि बँक प्रशासनाकडून या ठिकाणी ऑनलाईन करण्याचा जो प्रोसेस आहे 15 तारीख दिल्यामुळे शेतकरी या ठिकाणी होईल त्या ठिकाणी ऑनलाईन करत आहे, पण वस्तुस्थिती आहे की ती खरोखर शासनाकडे ऑनलाईन होत आहे की ते तात्पुरते ऑनलाईन यांना देत आहे। पण या ठिकाणी संशोधनाचा हा विषय आहे की शासनानं एवढा तडफडा की हार निर्णय घेऊन या ठिकाणी 15 तारीख घोषित केल्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांची या ठिकाणी संगणक चालकाकडून मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक लूट होत आहे। तरी सर्व शेतकरी बांधवांना व या ठिकाणी कार्यरत असलेले सर्व तलाठी मंडळ अधिकारी या मोठ्या प्रमाणामध्ये शासनाकडून गोरगरिबाची या ठिकाणी संगणक चालकाकडून मोठ्या प्रमाणात लूट होताना सुद्धा या ठिकाणचे अधिकारी गैरहजर होत आहे। तरी वरिष्ठ प्रशासनाने या शेतकऱ्यांच्या होणाऱ्या लूटकडे लक्ष देऊन या ठिकाणी निःशुल्कपणे सेतू सुविधा या ठिकाणी व्यवस्था करून दिलेली आहे आणि शासनाचे जसे आदेश सुद्धा आहे की सर्व शेतकऱ्यांनी ऑनलाईन फॉर्म जर करायचा असेल तर सेतूमधूनच करायला पाहिजे। पण आपण पाहता की या ठिकाणी सध्या सेतूची गर्दी कमी, पण अनधिकृतपणे संगणक चालक या ठिकाणी आपली दुकान थाटामाटामध्ये मांडून शेतकऱ्याकडून 100, 200, 400, 500 रुपये मोठ्या प्रमाणामध्ये ऑनलाईनसाठी आकारून या ठिकाणी शेतकऱ्याची खूप मोठ्या प्रमाणात सारखी शहरामध्ये लूट करत आहे। तरी या प्रशासनाने या गोष्टीकडे जातीने लक्ष देऊन शेतकऱ्यांची होणारी आर्थिक लूट या ठिकाणी थांबवून प्रशासक कोणीतरी या ठिकाणी नामवून या ऑनलाईनची पद्धत या ठिकाणी सेतू मध्ये कार्यरत करून या ठिकाणी लोकांना सेवा देण्याची व्यवस्था उपलब्ध करावी। आणि दरम्यान याबाबत तलाठी CP बाबर यांना विचारणा केली असता त्यांनी आमचे प्रतिनिधी मजहर शेख यांना अधिक माहिती दिली आहे। शेतकऱ्याच्या पीक माफीसाठी SBI मध्ये ऑनलाईन अर्ज भरणं चालू आहे। ऑनलाईन अर्ज भरत असताना त्यांना 7/12 होल्डिंग आणि इतर काही मृत्यू असलेले लोक आहेत त्यांच्यासाठी ऑनलाईन फॉर्म बँकेत जाऊन भरायचा आहे। त्यांना 7/12 होल्डिंग आणि बाकीचं काही प्रमाणपत्र लागतात, परंतु ऑनलाईन अर्ज भरत असताना
जे सेतू सुविधा केंद्र आहे किंवा जे तिथं सिस्टीम दिलेली आहे त्यांनी 10 रुपये आकारणी आहे त्याची. 10 रुपयाच्या वरती जास्त पैसे देण्यात येऊ नये असे वरिष्ठांचे आदेश आहेत. सातबारा होल्डिंगसाठी आता ऑनलाईन काम चालू आहे. बरेच सातबाऱ्यामध्ये फॉल्ट असल्यामुळे NRLMP ऑनलाईन संगणकीकृत पूर्ण महाराष्ट्रामध्ये याचं काम चालू आहे. त्यामुळे काही ठिकाणी नेट सर्व्हरमुळे अडचण येत आहे. तर सातबारा जी आहे काही डिजिटल सातबारा चालतात आणि जी फीज आहे सातबाऱ्याची ती 20 रुपये रेट 22.5 रुपये रेट आहेत त्या पद्धतीत जास्त देऊ नये अशी माझी हे लोकांना शेतकऱ्यांना सांगणं आहे. आमच्याकडे सातबारा काही नेट नसल्यामुळे प्रॉब्लेम असतो. ऑनलाईनचं काम पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज रोजी सगळीकडे चालू आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये आपला जिल्हा चांगल्यापैकी काम करत आहे. आपण 12व्या नंबर आहोत महाराष्ट्रामध्ये. ऑनलाईनच्या दुरुस्त्या झाल्यानंतर हे जेव्हा सातबारे क्लिअर होतील जिथं ऑनलाईनमध्ये की सुविधा दिलेली लोकांनी कास्तकारले तिथं 100 ते 150 रुपये लोक घ्यायला नाही. अशा प्रकारचं कुठलंही शुल्क देऊ नये. शासनाने जी त्यांना रेट दिलेली आहे त्या पद्धतीमध्ये त्यांनी पैसे भरावे. किती रुपये घेण्यास सांगितलं? ते लोक घेत असतात. किती रुपये घेण्यासाठी सांगितलं? ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी 10 रुपये सांगितलेले साहेबांनी. यावरती देऊ नये कारण ते कर्जमाफीचं आहे. शेतकऱ्यांना फार अडचण होत आहे. त्यांची सेतूवाल्यांची साहेबांनी तहसीलदार साहेबांनी यापूर्वी मीटिंग घेतलेली आहे. त्या संदर्भामध्ये मी त्या मीटिंगला नव्हतो पण त्यांनी त्याचे आदेश दिलेले आहेत तहसील. मझहर शेख, C24 तास, नांदेड. यंदाच्या दसऱ्या मेळाव्याला पंकजा मुंडे आणि नामदेव शास्त्री पुन्हा आमने सामने येणार आहेत. कारण कुठल्याही राजकीय नेत्याला किंवा VIPला गडावरती दसऱ्याला कार्यक्रम घेण्यास ट्रस्टनं मनाई केली आहे. दरम्यान गडाच्या वतीनं मुख्यमंत्री, पोलीस प्रशासन आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलंय. येत्या 30 सप्टेंबरला दसरा आहे, परंतु भगवान गडावरती पारंपरिक वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे. या मेळाव्याला कोणत्याही VIPला निमंत्रित केलेलं नाहीये. दसरा मेळाव्यावरनं यंदाही ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री आमने सामने येणार आहेत. कारण कुठल्याही राजकीय नेत्याला VIPला 30 सप्टेंबरला गडावर कार्यक्रम घेण्यास ट्रस्टनं एकमतानं मनाई केली आहे. त्यामुळे यंदाही पंकजा मुंडे यांचं दसरा मेळाव्याचं भाषण गडाच्या पायथ्यालाच होण्याची शक्यता आहे. भगवानगडाचे सर्व धर्माचे आणि राजकीय पक्षाचे अनुयायी आहेत. त्यामुळे परवानगी दिल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती आहे. अशा आशयाचं निवेदन भगवानगडाच्या वतीनं मुख्यमंत्री, पोलीस महासंचालक, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना देण्यात आलंय. मुकुंद लोहिया, C24 तास, पाथर्डी. घोडेगाव ते आंबेदरा या रस्त्यावरती ग्रामस्थांची मागणी मान्य करत पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट आणि पुणे जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष भानुदास नाना काळे यांच्या प्रयत्नामधनं 35 लाख रुपयांचा साको पुलास मंजुरी मिळाली आहे. दरम्यान या पुलाची भाजप पदाधिकारी आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली आहे. आंबेगाव तालुक्यातील आंबेदरा ग्रामस्थांनी साको पुलासाठी अनेकदा मागणी केली. या ठिकाणी साको पुलाची गरज लक्षात घेऊन पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य भानुदास नाना काळे यांनी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या माध्यमातून या साको पुलास 35 लाख रुपये निधी मंजूर केलाय. या साको पुलाच्या जागेची पाहणी आणि अंदाजपत्रक तयार करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता परदेशी, अभियंता मोहिते त्यांच्याबरोबर भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष संजय थोरात, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य भानुदास नाना काळे, माजी सरपंच तुळशीराम वाजे, नंदराम वाजे, कामगार आघाडी जिल्हा उपाध्यक्ष अजित काळे, भारतीय जनता पार्टी सोशल मीडिया जिल्हा उपाध्यक्ष गणेश काळे आदी मान्यवरांसह आंबेदरा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या साको पुलाच्या मंजुरीबाबत यावेळी आंबेदरा ग्रामस्थांनी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानलेत. आज इथे पुलाची गरज होती, त्यामुळे भानुदास नाना काळे यांनी भारतीय जनता पार्टीसाठी प्रस्ताव मांडला आणि पालकमंत्र्यांकडून त्या निधी आलेला आहे आणि माणसांना गरज होती पुलासाठी. शाळेतल्या मुलांना पण गरज होती या पुलासाठी, त्यामुळे माणसं 2-4 तास थांबत होती. अमोल जाधव, C24 तास, मंचर. बॉलिवूड अभिनेता आणि टुरिझम न्यूझीलंडचा ब्रँड अँबॅसेडर सिद्धार्थ मल्होत्रा यानं पुणेकरांसोबत न्यूझीलंडच्या प्रवासाचे अनुभव शेअर केलेत. बॉलिवूड अभिनेता आणि टुरिझम न्यूझीलंडचा ब्रँड अँबॅसेडर सिद्धार्थ मल्होत्रा यानं आपल्या दुसऱ्या प्रवासाच्या आठवणी पुणेकरांबरोबर शेअर केल्यात.
क्रिकेटपटू स्टीफन फ्लेमिंग आणि ब्रेंडन मॅक्युलम यांच्यासोबत केलेल्या हर्ले बाईकवरील थरारक सफरी, पुय्या आणि मिताली माओरी गावामध्ये घालवलेला वेळ, ऑकलंड पूल चढणं, ल्यूज रायडिंग, जेट बोटिंग, झिप लाईनिंग, अँड्रेड लाईन वाढवणाऱ्या विविध ॲक्टिव्हिटीज अशा आपल्या 10 दिवसांच्या प्रवासाच्या अनेक आठवणी यावेळी सिद्धार्थनं व्हिडिओच्या माध्यमामधून सादर केल्यात. ऑकलंड, रोटयुर्वा, हेल्मिंटन, वाईकोटा, क्राइस्ट चर्च आणि कॅडबरी या प्रदेशांमधील विविध अनुभवांनी नटलेल्या अभिनेत्यांच्या प्रवासांचं या व्हिडिओमध्ये दर्शन घडतंय. टुरिझम न्यूझीलंडचे प्रादेशिक व्यवस्थापक दक्षिण आणि दक्षिण पूर्व आशिया स्टीव्हन डिक्सन हेही या कार्यक्रमाला उपस्थित होते. न्यूझीलंडमधील ठळक ठिकाणांवरील सिद्धार्थच्या छायाचित्रांवरनं स्टीव्हन यांनी त्याला प्रश्न विचारले, तेव्हा कार्यक्रमानं एक रोमांचक वळण घेतलं. आई थिंक डेफिनेटली मेरे लिए पहली जो चीज़ थी जो मेरे को बहुत अट्रैक्टिव लगी न्यूजीलैंड के बारे में वो है एडवेंचर स्पोर्ट्स. जैसे कि मैंने कहा, आई थिंक स्काई डाइविंग ऐसा स्पेशल एक्सपीरियंस है जो आप हर जगह नहीं कर सकते, बिकॉज आपको एक तो सेफ्टी नॉर्म्स चाहिए, अच्छे प्रोफेशनल्स चाहिए, करेक्ट फैसिलिटीज़ चाहिए करने के लिए, एंड वो मुझे अंदर से करने की बहुत चाह थी. तो वो मैंने फुलफिल करी न्यूजीलैंड में, and I think it's one of the best experiences that I've ever had is to skydive there. So I think adventure sports definitely, अगर जितने भी youngsters हैं हमारे जो चाहते हैं कि कुछ थ्रिल करें, कुछ एडवेंचर्स करें लाइफ में, और अगर वो सेफली करना चाहते हैं तो आई थिंक न्यूजीलैंड इज़ द बेस्ट प्लेस. नहीं, ओनली फॉर इंडिया. राइट नाउ माई एसोसिएशन इज़ विद न्यूजीलैंड की स्पेसिफिकली हमारे देश के लिए, हमारी कंट्री के लिए, और 2 बार जा चुका हूँ मैं, 2 साल हो चुके हैं, एंड दोनों बार अलग अलग एक्टिविटीज़ करी, बहुत फुलफिलिंग रहा है. तो मैं वही चाहता हूँ कि लोग अभी ज़्यादा सुने ना और नेक्स्ट छुट्टी पे सिर्फ एक्सपीरियंस करें. अगर मैं जाना चाहूँ तो जैसा कि मैंने कहा, आई थिंक क्वींसटाउन मैं चूज़ करूँगा. वहाँ पे एडवेंचर स्पोर्ट्स की सबसे ज़्यादा हाईलाइट्स है. वहाँ पे हॉट एयर बलून राइड है. तो अपने आई थिंक इस बार मेरी फैमिली को लेके जाऊँगा. आई थिंक कल्चरली उनके जो, अगर आप कल्चर देखिए, जो माओइस्ट कल्चर है उनका ऑथेंटिक कल्चर है, काफ़ी सालों पहले जाता है. वहाँ पे देयर रिस्पेक्ट फॉर नेचर. वहाँ पे एक जगह है जहाँ पे इट इज़ कॉल्ड द ओल्डेस्ट ट्री इन द वर्ल्ड, यू नो, द किंग ऑफ द फॉरेस्ट. वहाँ पे जो उन्होंने एक ट्री को इतना अच्छा रिस्पेक्ट दिया है, वो सबसे विशाल बड़ा आई थिंक सबसे पुराना ट्री है इस दुनिया का. वो मेरे को बहुत अमेजिंग लगा. आई थिंक तो उन लोग की जो सभ्यता है, जो कल्चर है, वो हमारे देश से काफ़ी मिलती जुलती है. देश दिखता बहुत अलग है, बहुत छोटा है, पर आई थिंक जब आप जाएंगे तो बहुत ही वेलकमिंग है. ऐसा मैंने कभी भी महसूस नहीं किया कि वहाँ पे चाहे आप किसी भी देश से आएँ तो वो लोग यू नो पूछताछ करें, अगर भाषा नहीं आती है तो रूड हो. आई थिंक बहुत ही स्वीट है. और वहाँ पे हिंदुस्तानी कितने हैं अगर आप देखें तो. मैं खुद वहाँ गया था तो वहाँ पे मैंने अपनी पिक्चर की सीडिंग करी है, जब नाच गाना करा तो बहुत सारे बच्चे हैं, बहुत सारे स्टूडेंट्स हमारे देश से, बहुत सारी फैमिलीज़ हैं इंडिया से. तो आई थिंक उनको काफ़ी सिमिलॅरिटीज दिखेंगी. मुलुदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, सगळ्या वर्तमानात बिनधास्त. नवी क्षितिजे, नवी आशा, नवी आव्हाने, नवी दिशा. श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर. अमेरिकन बँकर असोसिएशनची मेंबरशिप मिळालेली एकमेव संस्था. श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर. वर्षाचे 365 दिवस अखंड अविरत सेवा. संस्थेची कामकाजाची वेळ सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत. ठेवींना आकर्षक व्याजदर, आकर्षक कर्ज सुविधा उपलब्ध. संपूर्ण संगणकीकृत शाखा. भारतातील प्रमुख शहरावरील डिमांड ड्राफ्टची सेवा फक्त 5 पैशात. सोने तारण कर्ज सेवा 365 दिवस उपलब्ध. भारतात कोठेही अर्ध्या तासात पैसे वर्ग करण्याची सुविधा. भारतात कोठेही पैसे स्वीकारण्याची सुविधा. मोबाईल बँकिंग सुविधा. RTGS NFT सुविधा. ATM सुविधा. 9 राज्यात 106 शाखा. महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, मध्य प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली, तेलंगणा,
आपल्या दुकानाचा व्यवसाय वाढवण्यासाठी पॉज मशीनद्वारे कोणत्याही बँकेचे डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डद्वारे रक्कम काढण्याची सुविधा उपलब्ध. भारत सरकारद्वारे मिळालेले एकमेव ऑथेंटिकेशन युजर्स एजन्सी, उपभोक्ता तपासणी एजंट मान्यता प्राप्त संस्था. आजच डाउनलोड करा रेणुका माता अर्बनचे मोबाईल बँकिंग ॲप. या ॲपद्वारे बिल पेमेंट, प्रीपेड, पोस्टपेड मोबाईल बिल, ऑनलाईन इलेक्ट्रिसिटी बिल, गॅस पेमेंट, इन्शुरन्स, हॉटेल बुकिंग, एअर तिकीट बुकिंग, रिचार्ज, डाटा कार्ड, DTH इत्यादी सेवा उपलब्ध. ठेवीवरचे व्याजदर 11.5%. सर्वांशी अतूट जिव्हाळ्याचं नातं जपत सेवा देणारी संस्था. श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर. रेणुका भवन, सिटी सर्वे नंबर 35/2A+2B, सिटी प्राइड हॉटेल जवळ, पाइपलाइन रोड, सावेडी, अहमदनगर. फोन क्रमांक 1800-233-4140. मोबाईल नंबर 9225328391 किंवा 9225328300. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. पिंपळगाव ग्रामपंचायत हद्दीमध्ये अनेक ठिकाणी कचरा आणि घाणीचं साम्राज्य पसरलंय. कचरा गोळा करणारी घंटागाडी अनेक दिवसांपासून बंद आहे. दरम्यान येथील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात ग्रामपंचायत प्रशासन अपयशी ठरत आहे. आंबेगाव तालुक्यामधील पिंपळगाव हे आधुनिक शेतीसाठी सर्वत्र प्रसिद्ध आहे. पिंपळगाव ग्रामपंचायत हद्दीमध्ये अनेक ठिकाणी कचऱ्याचं आणि घाणीचे ढीग साचलेत. त्यामुळे येथील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. या ठिकाणी मच्छरांचा प्रादुर्भाव वाढलाय. सध्या सर्वत्र साथीच्या आजारांनी थैमान घातलाय. असे असताना पिंपळगाव या ठिकाणी कचरा गोळा करण्यासाठी असणारी घंटागाडी गेल्या अनेक दिवसांपासून नादुरुस्त आहे. तसेच ग्रामपंचायत हद्दीमधील वाडी वस्तीकडे जाणाऱ्या अनेक रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. या रस्त्यावरती मोठमोठे खड्डे पडलेत. त्यामुळे नागरिकांना वाहतूक करणं अवघड झालंय. या सर्व प्रकाराकडे ग्रामपंचायत प्रशासन रितसर दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे कचऱ्याची विल्हेवाट लावावी आणि रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मी पोकरकर राहुल पिंपळगाव गावातील रहिवासी असून पिंपळगाव गावातील प्रत्येक वाडी वस्त्यावरील रोड हे खड्डेमय झाले असून ग्रामपंचायत याच्याकडे लक्ष देत नाही. यात पिंपळगाव ते तुकाराम चौक, पिंपळगाव ते गवाळीमाळा, पिंपळगाव ते मधलामाळा, पिंपळगाव ते लिंबाचा माळा या माळ्यामधील रोड ग्रामपंचायतच्या मार्फत पाठपुरावा करून व्हायला पाहिजे, पण ग्रामपंचायत याच्याकडे दुर्लक्ष करीत आहे. याचा त्रास ग्रामस्थांना होत आहे. या रस्त्यावरून दळणवळणाची दळणवळण मोठ्या प्रमाणात वाहतूक होत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने याच्याकडे पाठपुरावा करावा. अमोल जाधव, ती24 तास, मंचर. पाथर्डी शहरामध्ये महावितरणकडनं भारनियमन सुरू आहे. चिंचपूर रोडवरील परिसरामध्ये तब्बल 22 तास लाईट गायब होती. त्यामुळे नागरिक हैराण झाले. संतप्त नागरिकांकडनं वीज वितरणच्या कारभाराचा निषेध व्यक्त केला जातोय. पाथर्डी शहरामधील चिंचपूर रोडवरील परिसरामध्ये 22 तास वीज गायब झाल्याने नागरिक त्रस्त झाले होते. वीज वितरणाच्या कारभाराचा यावेळी निषेध व्यक्त करण्यात आलाय. शहरामध्ये सध्या महावितरणकडनं भारनियमन सुरू आहे. दुपारी 5 ते रात्री 8:30 वाजेपर्यंत लोड शेडिंग असल्यानं लाईट नव्हती. 8:30 नंतर लाईट येणं अपेक्षित होत. मात्र सोमवारी लाईट नादुरुस्त झाल्यानं मंगळवारीही लाईटची दुरुस्ती न होताच सकाळी 10 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत लोड शेडिंग असल्यामुळे लाईट आलीच नाही. त्यानंतर लोड शेडिंगच्या वेळेनंतर अर्ध्या तासानं दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास तब्बल 22 तासानं लाईट आल्यानं अनेकांनी सुटकेचा श्वास सोडलाय. चिंचपूर रोड परिसरामधील वीज ग्राहकांना वीज नादुरुस्त होणं हे नित्याचंच झालंय. 3 फेज ग्राहकांची संख्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. लाईटवर व्यवसाय करणारे सर्वाधिक गिरण्या या ठिकाणी आहेत. त्यामुळे अनेक जणांचे व्यवहार ठप्प होतात. घरगुती असणारी दळणं वेळेवर मिळत नसल्यानं सर्वसामान्य नागरिक त्रस्त झालेत. त्यामध्ये 22 तास शहरी भागामध्ये लाईट नसल्यानं नागरिक चांगलेच संतप्त झाले. सोमवारी संपूर्ण रात्रभर लाईट नसल्यानं घरातील लहान मुलं, महिला, अबालवृद्ध यांची झोप उडाली आहे.
मनसेचे सुभाष घोरपडे, माजी नगरसेवक चांद मणियार यांनी वीज वितरणच्या सावळ्या गोंधळ कारभाराबाबत तीव्र भावना व्यक्त करत भारनियमन बंद करण्याची मागणी केली आहे. गेल्या सोमवारी व मंगळवारी जवळजवळ 22 तास चिचपूर रोडवर लाईट नव्हती. महावितरणकडून एकदम गलथान प्रकारचा कारभार चालू आहे. पाथर्डी शहरातही अवेळी कायम लाईट जाते. त्याच्यामुळं नागरिकांना प्रचंड मनसंताप होत आहे. या महावितरणच्या कारभाराच्या विरोधात लवकरच आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं तीव्र स्वरूपाचं आंदोलन करणार आहोत. महावितरणच्या अभियंत्याला जर नागरिकांनी फोन लावले तर फोन उचलले जात नाही. कुठल्या प्रकारची व्यवस्थित माहिती देत नाहीत. लोड शेडिंगचं शेड्यूल सोडून अवेळी लाईट जाते आणि याच्यामुळं नागरिकांना प्रचंड मनसंताप होऊ राहिलेला आहे. महाराष्ट्र निर्माण सेनेचा मोठा आवाज. महाराष्ट्र निर्माण सेना शहराध्यक्ष सुभाष घोरपडे आज पाथर्डी शहरामध्ये 2 दिवसापासून लाईट नसल्यामुळं इतर सगळ्या नागरिकांचे हाल चालले. तर दुसरी गोष्ट अशी सगळ्या व्यवसायावर परिणाम झालेला असून चिंचपूर रोडवरले जे रहिवासी आहेत त्यांना घरामध्ये बसणं उठणं अवघड झालेलं आहे. सगळ्या कामधंद्यावर परिणाम झालेला असे आणि महामंडळाने लवकरात लवकर लाईटची व्यवस्था करून देण्यात यावी आणि भारनियम जे आहे शहरातलं ते बंद करण्यात यावे. अन्यथा महाराष्ट्र निर्माण सेना तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देत आहे. शहरामध्ये चिंचपूर जी रोड आहे तिथं लवकरात लवकर दुसरा ट्रान्सफॉर्मर बसवण्यात यावा. तिथं सारखा लाईटचा प्रॉब्लेम येत असून तिथला जो लोड आहे तो ट्रान्सफॉर्मर उचलत नाही आणि दुसरा ट्रान्सफॉर्मर टाकून तिथला तो प्रॉब्लेम सॉल्व करण्यात यावा. जो पाथर्डीमध्ये जो सावळा गोंधळ चाललेला आहे लाईटवाल्यांचा तो बंद करण्यात यावा आणि इथून पुढची सेवा त्यांनी चांगली देण्यात यावी अशी मी पूर्ण शहराच्या वतीने मी मागणी करत आहे. या परिसरातील लाईनमन वायरमन सध्या नसल्यामुळे लाईट नादुरुस्तीच्या छोट्या मोठ्या दुरुस्तीला नाहक विलंब होतोय. वीज वितरण कार्यालयाकडनं सर्वसामान्य नागरिकांना अपेक्षेप्रमाणे उत्तर मिळत नाहीये तर कधी कार्यालयामधील फोन घेतलाच जात नाही. त्यामुळे वीज वितरणच्या कारभारावरती सर्वसामान्य ग्राहक तीव्र नाराजी व्यक्त करतात. राष्ट्रवादीचे नगरसेवक महेश बोरुडे, माजी नगरसेवक संजय भागवत, चांद मणियार, अण्णा हरेर, रमेश टेके, रवींद्र भंडारी, सलीम शेख, मिनीनाथ भंडारी, मनसेचे सुभाष घोरपडे यांनी महावितरणच्या कारभाराचा निषेध व्यक्त करत यापुढे वीज पुरवठा खंडित झाल्यास आंदोलनाचा इशारा दिलाय. मुकुंद लोहिया, श्री 24 तास, पाथर्डी. गेवराई तालुक्यातील बाग पिंपळगाव अत्याचार प्रकरणामधील आरोपीवर कठोर कारवाई करावी तसेच हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवावं यासह इतर मागण्यांसाठी बीड शहरामध्ये बुधवारी सोनार समाजाच्या वतीनं मूक मोर्चा काढण्यात आला होता. गेवराई अत्याचार प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करावी तसेच हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालवावं यासाठी आणि इतर मागण्यांसाठी बीडमध्ये बुधवारी सोनार समाज बांधवांच्या वतीनं शिस्तबद्ध मूक मोर्चा काढण्यात आला. मोर्चासाठी राज्यभरामधून हजारो समाज बांधव आले होते. सुवर्ण कन्यांच्या हस्ते जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी निवेदन देण्यात आले. 13 सप्टेंबर बुधवारी सकाळी 9 वाजल्यापासून जिल्हा क्रीडा संकुलाच्या विस्तीर्ण मैदानावरती मोर्चेकऱ्यांनी गर्दी केली. दुपारी 12:30 वाजता मोर्चाला सुरुवात झाली. मुली आणि महिला मोर्चाच्या अग्रभागी होत्या. सुभाष रोड, माळीवेस, बलभीम चौक, कारंजा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, नगर रोड मार्गे हा मोर्चा दुपारी 2 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावरती येऊन धडकला. महिला, पुरुषांसह ज्येष्ठ नागरिकही या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. गेवराई तालुक्यातील बाग पिंपळगाव येथील सोनार समाजाच्या मुलीवरती अत्याचाराची घटना घडली होती. बाग पिंपळगाव येथील पीडित मुलीला न्याय मिळण्यासाठी आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच पीडित मुलीच्या कुटुंबियांचं पुनर्वसन करण्यात यावं आणि असे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी शासन आणि प्रशासनानं योग्य ती दखल घ्यावी अशी मागणी सोनार समाज बांधवांनी केली आहे. यावेळी समाज बांधवांच्या वतीनं मुलींच्या शिष्टमंडळानं जिल्हा प्रशासनाला मागण्यांचं निवेदन दिलंय. डोक्यावर निषेधाच्या टोप्या घालून समाज बांधव या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. ओबीसी समाजामधील 12 बलुतेदार आणि 18 आलुतेदार यांनीही या मोर्चाला पाठिंबा देत मूक मोर्चामध्ये सक्रिय सहभाग नोंदवलाय. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडकल्यावरती तिथे 10 सुवर्ण कन्यांनी आपल्या भावना व्यक्त करून मोर्चेकऱ्यांमध्ये जोश भरलाय.
त्यानंतर जिल्हाधिकारी MD सिंग यांना सुवर्णकन्यांच्या शिष्टमंडळानं निवेदन दिलंय. विनोद पौळ, C24 तास, गेवराई. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, सगळ्या वर्तमानात बिनधास्त. तुमचं डायनिंग सेटचं स्वप्न कसंही असो, ते पूर्ण करण्याची जबाबदारी आमची. कारण आम्ही फक्त डायनिंग सेट देत नाही, तर आम्ही देतो डायनिंग आयडियाज. डायनिंग टेबल घ्यायच्या पहिले तुमची कल्पना एकदा आम्हाला अवश्य सांगा. शिवाय डायनिंग आयडियाज सोबत आहेत बेड कॉन्सेप्ट्स आणि प्रीमियम सोफा थीम्स. फर्निचरचे स्वप्न पाहत तुम्ही, ते साकार करू आम्ही. योगीराज फर्निचर विश्वातील मराठी पाऊल. आमच्या शाखा राहुरी, राहता, सोनई, सुपा, कोपरगाव आणि अहमदनगर. ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. मुळा धरणावरती पर्यटनासाठी आलेल्या पुणे येथील पर्यटकांच्या उभ्या असलेल्या चारचाकी वाहनामधनं सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरणाऱ्या भामट्यांचा मुसक्या आवळण्यात 4 तासांमध्येच राहुरीच्या पोलिसांना यश आलंय. दरम्यान पोलिसांच्या या कारवाईचं सर्वत्र मोठं कौतुक होत आहे. 10 सप्टेंबर रोजी पुणे येथील प्रभाकर मनोहर पवार हे कुटुंब हरेगाव येथे मतमाऊली यात्रेसाठी आलं होतं. यात्रेवरनं परताना पर्यटनासाठी ते मुळा धरणावर गेले होते. मुळा धरणालगत चारचाकी वाहन उभे करून धरण पाहण्यासाठी ते गेले होते. त्यांच्या उभ्या असलेल्या गाडीच्या काचा फोडून आणि डिक्कीमधील 1 लाख रुपयाचे सोन्याचे दागिने आणि रोख 21,000 रुपये असा ऐवज चोरून चोरट्यांनी तिथून पोबारा केला होता. याबाबत प्रभाकर पवार यांनी राहुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. सदर घटनेचा तपास पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता. तपासकामी नेमलेल्या पोलिसांनी घटनेची माहिती घेऊन तात्काळ तपासाची चक्र फिरवली आणि बारागाव नांदूर इथे सापळा रचून रवींद्र उर्फ भोंद्या सुरेभान माळी, विकास संजय माळी आणि एका अल्पवयीन आरोपीस जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलंय. तर रवी उर्फ फंट्या सीताराम बर्डे हा फरार झालाय. पकडलेल्या आरोपींकडनं चोरी केलेला मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत करून दोघांना गजाआड केलाय. तर सदर कारवाई ही पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली PSI सतीश शिरसाट, PSI लक्ष्मण भोसले, पोलीस हवालदार अयूब शेख, पोलीस नाईक गुलाब मोरे मोकाटे, पोलीस कॉन्स्टेबल अनिल पवार, नवनाथ वाघमोडे, महेंद्र गुंजाळ आदींनी केली आहे. दरम्यान या कारवाईबद्दल पोलिसांचं सर्वत्र मोठं कौतुक केलं जात आहे. दिनांक 10 सप्टेंबर रोजी हरेगाव येथील मतमाऊली देवीच्या यात्रेला आलेले भाविक श्रीरामपूरहून परत जात असताना रस्त्याने मुळा धरण येथे पर्यटक म्हणून गेले. त्यांनी आपली गाडी मुळा धरणाच्या काठावर लावली आणि पाण्याचा आनंद घेण्यासाठी आतमध्ये गेले. त्या पिरियडमध्ये त्यांच्या गाडीचा काच फोडून त्यांच्या बॅगा, त्याच्यामध्ये असलेले सोनं आणि काही रोख रक्कम अशी अज्ञात चोरट्यांनी पडून नेले. सदरबाबत प्रभाकर मनोहर पवार राहणार पुणे यांनी राहुरी पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली. 379/427 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपासात PSI शिरसाट, PSI भोसले, हवालदार आयुब शेख, अनिल पवार आणि पोलीस नाईक मोकाटे अशांनी मेहनत घेतली आणि 4 तासाच्या आत सदर गुन्ह्याचा डिटेक्शन केलेलं आहे आणि त्या गुन्ह्यातील मुद्देमाल एक 4 तोळे सोन्याचा राणीहार आणि त्याच्यातले काही पैसे 25,000 पैकी काही रुपये जप्त केलेले आहेत. अजूनही काही मुद्देमाल जप्त करणे बाकी आहे.
टोटल गेलेला मुद्देमाल 1 लाखाच्या जवळपास आहे. जे पर्यटक आपल्या इथे मुळा धरणावर येतात आणि त्यांचे वारंवार गाडीचे काच फोडून मुद्देमाल चोरीला लुटमार होते त्यांची. सदर गुन्ह्याचा माननीय पोलीस अधीक्षक माननीय रंजन कुमार शर्मा, पोलीस अधीक्षक अहमदनगर, त्याचप्रमाणे आपल्या उपविभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक माननीय रोहिदास पवार साहेब, तसेच आपल्या डिव्हिजनचे उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय जगताप साहेब आणि आम्ही स्वतः सदर टीमचं PSI भोसले, PSI शिरसाट आणि PN मोकाटे, हवालदार आयुब शेख तसेच अनिल पवार यांनी 4 तासामध्ये सदरचा गुन्हा उघडकीस आणला म्हणून वरिष्ठांच्या मार्फतीने आम्ही त्यांचं अभिनंदन करीत आहोत. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. स्वर्गीय RR पाटील यांनी डान्स बारवरती बंदी आणली आणि त्यांच्याच जिल्ह्यामध्ये आणि मतदारसंघात राजरोसपणे सांगलीमध्ये कवटे महाकाळ येथील महाराजा धाब्यावरती तरुणींना गाण्याच्या तालावर नाचायला लावून माया गोळा करण्याचा धंदा सुरू आहे. मात्र पोलीस आणि प्रशासन अधिकारी मूग गिळून गप्प का बसलेत असा प्रश्न उपस्थित केला जातोय. स्वर्गीय RR पाटील यांनी डान्स बारवरती बंदी आणली, मात्र त्यांच्याच जिल्ह्यामध्ये आता राजरोसपणे डान्स बार सुरू आहेत. कवटे महाकाळच्या मिरज पंढरपूर हायवेवर महाराजा हॉटेलवर तरुणींना गाण्याच्या तालावर नाचायला लावून दारूच्या नशेमध्ये असणाऱ्या तरुण मुलांना नादाला लावण्याचा अनोखा फंडा येथील ढाबा मालकांना अवलंबलाय. या ठिकाणी नाचकाम करणाऱ्या मुलींवरती नोटा उधळून माया गोळा करण्याचा प्रयत्न केला जातोय. या ठिकाणी कोणताही अधिकारी जाऊन विचारणा करण्याचं धाडस करत नसल्याचं समजतंय. जर कारवाई करण्याची भीती दाखवली तर मागेल तेवढी रकमेची पूर्तता केली जाते, हे निदर्शनास आलंय. या प्रकरणी पोलिसांनी डान्स बार आणि दारूबंदी न केल्यास शिवसेनेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचं धनंजय देसाई यांनी सांगितलंय. कुछ गांव के पास हाईवे को लगकर सब नियमों को धाबे पे बिठाकर 100 मीटर के आसपास यहाँ पर महाराष्ट्र में कोई भी बार नहीं चल रहा है, लेकिन यहाँ पर ऑर्केस्ट्रा के नाम पर डांस बार का ये कार्यक्रम चल रहा है. जबकि यहाँ पर अकाल से लोग पीड़ित हैं, यहाँ पानी के लिए लोग परेशान हैं. एक तरफ पानी का उद्घाटन करते हैं, दिखावा करते हैं, और दूसरी तरफ ये क्या चल रहा है, ये डांस बार के नाम पर ये नंगा नाच किसके बल पर चल रहा है. एक तरफ RR आबा ने ये महाराष्ट्र की बहू बेटियों की इज्जत और उनके डांस बार में जाकर लोगों की जो हालत हुई देखकर पूरे महाराष्ट्र के डांस बार बंद कर दिए थे, और उनके यहाँ से ये डांस बार अकाल पीड़ित लोगों के यहाँ पर चल रहा है. गणेश चव्हाण, C24 तास, सांगली. प्राप्ती इन्स्टिट्यूट ऑफ फायनान्सनं 21 सप्टेंबरपासून 10 दिवस सॉफ्ट स्किल अँड डेव्हलपमेंट प्रोग्राम या कोर्सची निर्मिती केली आहे. 21 सप्टेंबर पूर्वी ॲडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांना फीमध्ये 50% सवलत मिळणार आहे. इन्स्टिट्यूट ऑफ फायनान्सनं आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी 21 सप्टेंबर 2017 पासून 10 दिवसांच्या कालावधीच्या सॉफ्ट स्किल अँड डेव्हलपमेंट प्रोग्राम या कोर्सची निर्मिती केली आहे. 21 सप्टेंबर पूर्वी ॲडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांना फीमध्ये 50% सवलत देण्यात येते. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या कोर्सचा लाभ घ्यावा. समाजाशी असलेली बांधिलकी, आपुलकी आणि सेवाभाव यानं प्रेरित होऊनच प्राप्ती फायनान्शियल सर्व्हिसनं प्राप्ती इन्स्टिट्यूट ऑफ फायनान्सची स्थापना केली आहे. मागील 7 वर्षांपासून अनेक सरकारी आणि खाजगी वित्त संस्थांनी जोडलेली प्राप्ती फायनान्शियल सर्व्हिसेस ही जगामधील एकमेव संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमामधून होम लोन, कार लोन, बिझनेस लोन, प्रॉपर्टी लोन तसेच डीमॅट अकाउंट, शेअर मार्केट, लाईफ इन्शुरन्स, जनरल इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स या सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध आहेत. पूर्वीपासून संस्थेनं आजवर अनेक लोकांची सुखद स्वप्न पूर्ण केली आहेत. यापुढेही अशीच कार्यरत राहील. लोकांच्या याच विश्वासाच्या जोरावरती प्राप्ती फायनान्शियल सर्व्हिसेसनं प्राप्ती इन्स्टिट्यूट ऑफ फायनान्सची 28 मार्च 2017 रोजी स्थापना केली. प्लॅनर ऑफ रिच लाईफ अँड मास्टर ऑफ रिच लाईफ कोर्स मोठ्या उमेदीनं सुरू केलेत. तसेच 10 दिवसांचा सॉफ्ट स्किल अँड डेव्हलपमेंट प्रोग्राम कोर्स सुरू केलाय.
21 सप्टेंबरपूर्वी ॲडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांना फीमध्ये 50% सवलत देऊन मुलांचं भवितव्य घडवण्यासाठी प्राप्ती इन्स्टिट्यूट ऑफ फायनान्स ही संस्था समाजाप्रती बांधील आहे. तरीही सर्व पालक आणि विद्यार्थ्यांना आग्रहपूर्वक विनंती करण्यात येते की आलेल्या या संधीचा पुरेपूर लाभ घेऊन आपलं भविष्य उज्ज्वल होईल आणि आपल्या आयुष्यामध्ये आपणास हा कोर्स मार्गदर्शक ठरेल, अशी ग्वाही यावेळी विकास जाधव यांनी दिली आहे. प्राप्ती इन्स्टिट्यूट ऑफ फायनान्सच्या माध्यमातून आज नवीन पिढीला घडवण्यासाठी हे इन्स्टिट्यूट पूर्ण जबाबदारी घेत आहे. दिनांक 28/3/2017 पासून आपण हे इन्स्टिट्यूट इथे चालू केलेलं आहे, ज्यातून जे ग्रॅज्युएशन झालेले मुलं आहेत त्यांना आपण 100% जॉबची गॅरंटी आपल्या 2 कोर्सच्या माध्यमातून देत आहे. एक 6 महिन्याचा कोर्स आहे आणि एक 12 महिन्याचा कोर्स आहे. 6 महिन्याच्या कोर्समध्ये आपण मुलांना जे फायनान्समध्ये स्किल नॉलेज हवं आहे ते विथ प्रॅक्टिकल देतो. हे असं प्राप्ती इन्स्टिट्यूट ऑफ फायनान्स असं एकमेव इन्स्टिट्यूट आहे ज्याच्या माध्यमातून मुलांना ॲक्च्युली फायनान्स काय आहे हे यातून कळणार आहे. त्याच्यानंतर ह्या 21/9/2017 पासून आज आपण बघतोय का फायनान्समध्ये अनेक वेगवेगळ्या कंपन्या येतात, अनेक मार्केटिंगमध्ये लोक येतात आणि अनेक गरीब गरजू लोक या फायनान्स क्षेत्राशी निगडीत नसल्यामुळे त्यांची खूप मोठ्या प्रमाणात फसवणूक चालते. मग त्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून असेल, वेगवेगळ्या कंपन्यांच्या द्वारे असेल, एजंटद्वारे असेल किंवा व्हॉट्सअप जे काय असेल ते ह्या कंपन्या आज गरीब लोकांची किंवा काही मध्यमवर्गीय लोकांची लुबाडणूक करतात किंवा फसवणूक करतात. तर ह्या सगळ्या गोष्टींना कुठेतरी आळा बसावा म्हणून आज प्राप्ती इन्स्टिट्यूट ऑफ फायनान्सने 10 दिवसांचा असा एक कोर्स डेव्हलप केला आहे की ज्यातून स्टुडंटची म्हणजे ज्या मुलांची त्यांच्या पालकांची एक अवेअरनेस प्रोग्राम वाढेल. त्याच्यामध्ये मुलांना आपण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा हा एक कोर्स देतो आहे. त्यानंतर त्यांचं स्किलमध्ये त्यांच्या फायनान्शियल डे टू लाईफमध्ये जे काय आपल्या दररोजच्या गरजा आहेत त्या गरजांना मुलांना का जे आज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जे काय फायनान्सच्या बाबतीत किंवा जे काय आपण जिथे जिथे अडचणींना सामोरं जातो त्या सगळ्या गरजांचा आपण एक 10 दिवसांचा हा कोर्स तयार करून मुलांना त्याचा चांगला फायदा होईल. त्याच्यानंतर आपण अजून एक 3 महिन्याचा पण एक कोर्स तयार केला आहे ज्याच्यामध्ये पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट्स प्लस स्पोकन इंग्लिश आणि फायनान्शियल अवेअरनेस या सगळ्याचा दृष्टिकोन आमचा एकच आहे का कुठलाही व्यक्ती हा कोर्स केल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये कधीच त्याची फसवणूक नाही झाली पाहिजे, कधी त्याची लुबाडणूक नाही झाली पाहिजे. हाच हा प्राप्ती इन्स्टिट्यूट ऑफ फायनान्सचा मुख्य हेतू आहे. गणेश राठोड, C24 तास, अहमदनगर. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. स्वतःच्या मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस न्यायालयामध्ये हजर करताना शिवसेनेच्या महिलांचा न्यायालयाच्या आवारामध्ये फिल्मी स्टाईलनं थरार. सारखणी येथील अनधिकृत संगणक चालकांकडून शेतकऱ्यांची होती आर्थिक लूट. पिंपळगाव ग्रामपंचायतीमध्ये घाणीचं साम्राज्य, ग्रामपंचायतीचं होतंय दुर्लक्ष. आणि 4 तासात चोरीच्या मुद्देमालासह आरोपींच्या मुसक्या आवळण्यात राहुरीच्या पोलिसांना यश. पोलिसांचं होतंय मोठं कौतुक. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत राहा C24 तास. सकाळ वर्तमानात बिनधास्त.